नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. आज उरलेल्या प्रमाणांबद्दल चर्चा करूया. त्यांची ओळख करून घेऊया. आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हा तत्वज्ञानाचा भाग असल्यामुळे काही वेळेस लक्षात राहायला कठीण वाटेल. त्यामुळे जर थोडंसं मागे जाऊन परत ऐकलं थोडंसं आणि परत पुढे आलं, तर एखाद वेळेस फायदेशीर ठरेल. अ, व्यवस्थित समजल्याचा आनंदही मिळेल. आता तिसरं उपमान. हे प्रमाण अनेक वेळा दर्शनांमधनं वापरलं जातं. आणि आपण उदाहरण बघूया. अ, समजा जुन्या काळी एखादा माणूस आफ्रिकेला निघाला आणि त्याला कोणीतरी सांगितलं, की "बाबा आफ्रिकेला चाललायस ना, जिराफ नक्की बघ आणि त्याच्याबरोबर आणखीन एक प्राणी आहे, जो तुला ओळखीचा वाटेल. तो म्हणजे झेब्रा. तो नक्की बघ." त्याने विचारलं, की "बाबा कसा असतो हा झेब्रा?" तो म्हणाला, "काही नाही अरे, तो घोड्यासारखाच असतो. फक्त त्याच्या अंगावर असे काळे पांढरे पट्टे असतात." हे ऐकल्यानंतर तो माणूस जेव्हा आफ्रिकेत पोहोचतो अ, आणि प्राणी बघतो, तेव्हा जिराफ आणि झेब्रा या दोन्ही प्राण्यांना बघितल्यानंतर कुठला झेब्रा आणि कुठला जिराफ हे ओळखणं त्याला सहज शक्य असतं. की अरे, हा तर घोड्यासारखा दिसतो ज्याच्याबद्दल आपल्याला सांगितलं होतं तो आणि अंगावर पट्टेही दिसतायत. अ, कधीही न बघितलेलं असलं तरीही त्याला झेब्रा ओळखता येतो. सादृश्य हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग. बघितलेलं नाही, पण सदृश्य काय हे समजलं, की न बघितलेल्या गोष्टीची सत्यता समजते. यालाच उपमान असं म्हटलं जातं. जे घोड्यासारखे असतात, पण अंगावर काळे-पांढरे पट्टे असतात. त्यावरून न बघितलेला झेब्रा त्याचं ज्ञान मिळणं शक्य आहे. घोडा माहिती आहे. काळे-पांढरे पट्टे माहिती आहेत. मग ते एकत्र केल्यानंतर कसं दिसू शकेल याचाही कल्पना आहे. झेब्रा बघितलेला नाही, पण तरीही झेब्रा कसा ओळखायचं याचं ज्ञान आणि त्याचं प्रमाण हे आधीच्या माहिती मिळालेली असल्यामुळे झालेलं आहे. आणि मग त्याच्याऐवजी जर जिराफ बघितला, तर हा झेब्रा नाही हे आधीही न बघितलेलं असलं तरीही लक्षात येणं शक्य आहे. अज्ञात वस्तू आणि ज्ञात वस्तू यातील सारखेपणाचा आधार घेऊन अज्ञात वस्तू ओळखणं, त्याचं ज्ञान प्राप्त करणं म्हणजेच उपमान प्रमाणाचा वापर करणं. आपण दुसरं उदाहरण बघूया. समजा माझा एखादा विद्यार्थी परदेशी विद्यार्थी अ, त्याला मी सांगितलं, "अरे, तू इथे आलाच आहेस तर ते सारंगी ऐकून बघ. खूप छान वाद्य आहे आणि त्याचा आवाजही फार सुरेख आहे आणि थोडंसं न माहिती असलेलं वाद्य आहे, पण छान आहे." तो विचारेल, "तो कसं आहे?" मग त्याला सांगताना मी जर त्याला सांगितलं, की "अरे, ते तंतुवाद्य आहे. व्हायोलिनसारखंच आहे, पण असं चौकोनी आकारासारखं जाणवेल तुला." त्याला त्या फ्रेट प्लेट्स नसतात आणि बो किंवा धनुकली वापरून ते वाजवलं जातं आणि खूप तारा असतात आणि ते नखांनी वाजवलं जातं. आता ही माहिती सांगितल्यानंतर त्याला सारंगी बघितल्यानंतर आणि ती वाजवताना बघितल्यानंतर कधीही बघितलेली नसली तरीही ओळखता येणं शक्य आहे. ह्यात आणखीन एक शब्द वापरला जातो, त्याला उपमिती असं म्हटलं जातं. उपमिती म्हणजे उपमा वापरून मिळालेलं ज्ञान.
ह्या उपमा हा आपल्या भाषेत एक अलंकार म्हणून पण वापरला जातो. अ, अतिशय प्रसिद्ध वाक्य म्हणजे अ, उपमा कालिदासस्य. त्यांनी दिलेल्या उपमा फार छान होत्या आणि अगदी गोष्टी तंतोतंत डोळ्यासमोर उभ्या राहायच्या, असं म्हटलं जातं. अं, आपण ह्याची चर्चा नंतर करणारच आहोत, पण आठवण करून देतो एक छान अ, राजकन्याचं स्वयंवर. सर्व राजे असे ओळीत उभे आहेत आणि राजकन्या हार घेऊन चालत, चालत, चालत येतीये आणि तिच्या बरोबरचा तिचा अमात्य हा प्रत्येक राजपुत्राचं वर्णन करून सांगतोय आणि मग ती त्याच्याकडे बघते आणि पुढे जाते. पुढच्याला बघते, त्याच्या पुढे जाते. मग ह्यांचे चेहरे कसे असतील ह्याच्याबद्दलचं वर्णन करताना कालिदास म्हणतो, की एखाद्या भुयारातनं मशाल घेऊन चालत जावं तशी स्थिती आहे. ती मशाल जवळ आली की एकदम चेहरा उजळून निघतो आणि ती पुढे निघून गेल्यानंतर चेहरा काळवंडून जातो. काहीही राहत नाही चेहऱ्यावर भाव. तसंच ही राजकन्या चालत येत असताना आधी आनंदाने, अपेक्षेने फुललेला चेहरा हळू-हळू काळवंडून जातो. अशा कितीतरी उपमा असतात आणि साहित्य म्हणून त्याचा वापर खूप जास्ती प्रमाणात केला गेलाय. अ, आता पुढच्या प्रमाणाकडे वळूया. चौथं प्रमाण. काय असतं माहितीये का, की सर्व ज्ञान आपण घेऊ शकत नाही. आपल्या आधीचं ज्ञान, आपल्या जन्माच्या आधीचं ज्ञान सुद्धा आपल्याला कधी-कधी लागतं. अ, आधीचं ज्ञान हे पारंपरिक पद्धतीने ऐकून किंवा शब्दरूपात आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं. आजचं ज्ञान इतकं प्रचंड आहे, की ते सर्व सामावून घेणं आपल्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलला शक्यच नाही. जुन्या काळी ते काय फारसा फरक नव्हता. तेही ज्ञान खूपच होतं. मग ज्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा, ज्याचा ज्ञानासाठी आधार म्हणून वापरायचा, त्या पारंपरिक गोष्टींना शब्द प्रमाण आणि आप्तवचन असे 2 शब्द वापरले जायचे. हेच ते चौथं प्रमाण. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे, की इथे आप्त म्हणजे आपण मराठीत म्हणतो तसं नातेवाईक नाही. जे आहे ते आहे तसं व्यवस्थित बघितलेलं आणि ऐकलेलं आणि अनुभवलेलं आणि जो ते आहे तसंच सांगतो तो, त्याला आप्त म्हणावं, अशी त्याची व्याख्या आहे. म्हणजे ऐकणारा आणि सांगणारा हा प्रामाणिक असला पाहिजे. बघा, हा प्रमाण शब्द हा तिथेच आहे. कारण प्रमाण म्हणजे ज्याचं बोलणं प्रमाण मानता येईल असा. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवता येईल असा. गौतम ऋषी ज्यांनी ह्याच्यावर बरंच विवेचन त्यांच्या ग्रंथात केलेलं आहे. त्यांनी त्याच्यात आणखीन 2 प्रकार सांगितलेले आहेत. दृष्टार्थ म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलंय तो आणि अदृष्टार्थ म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं नसलं तरीही त्यांनी जे सांगितलंय ते प्रमाण म्हणून वापरता येईल असं. ह्यातला दृष्टार्थ म्हणजे ज्यांनी बघितलंय तो. म्हणजे अदृष्टार्थ आप्तवचनात वेद मोडतात. ते शब्दरूपी आहेत. ते अपौरुषेय आहेत आणि ईश्वर निर्मित असल्यामुळे सदा सत्य आणि विश्वसनीय असे ठरतात. पण वेद सांगणारे कोण हे आपल्याला माहित नाही. अ, वेदांबद्दल दार्शनिकांमध्ये तर्काधिष्ठित पारंपरिक विश्वास होता असं म्हटलं जातं. त्यामुळे वेद हे अशा प्रकारचे शब्द प्रमाण म्हणून वापरले गेले. आता एक दुसरा भाग आहे.
दृष्टार्थाला जोडून असलेलं. आपल्या प्रत्येकाला सर्वच अनुभव घेता येतील असं नाही. मग अशासाठी अ, अ, आप्तवचन हे प्रमाण मानलं गेलं पाहिजे. म्हणजे पण तो ज्यांनी सांगायचं तो आप्त असला पाहिजे. गौतम बुद्धासारखा असेल, आपला एखादा ज्येष्ठ गुरु असेल, महावीरासारखा असू शकेल. आणि त्यांना आलेले अनुभव आपल्याला आलेलेच नसतील किंवा येणारही नाहीत. त्यामुळे अंतिम सत्य हे सामान्य मानवी अनुभवांच्या पलीकडे असलं तरी काही लोकांना ते मिळालेलं असू शकेल. त्यांनाच आप्त समजून त्यांचं वाक्य किंवा त्यांचं वचन हे प्रमाण म्हणून वापरणं हा यातला भेद आहे. वेद अपौरुषेय नित्य आहेत म्हणून ते प्रमाण म्हणून वापरले जातात. पण मग वेद न मानणारे असतात त्यांना नास्तिक असं म्हटलं जातं. मग या नास्तिकांचे स्वतःचे ग्रंथ होते, आगम होती. त्यामुळे ते त्यांना प्रमाण मानतात. त्रिपिटक असतील बौद्धांच्या बाबतीत किंवा जैनांच्या बाबतीत वेगवेगळे त्यांचे ग्रंथ आहेत ते. या सर्वांना ते स्वतःच प्रमाण म्हणून वापरतात. पण या शब्द प्रमाणांनाही काही अटी होत्या. श्रुतींमधली माहिती ही प्रमाण. श्रुतींनी समजण्यासारखं सत्य हे अलौकिक असलं पाहिजे. म्हणजे ते इतर प्रमाणांनी सिद्ध करता येण्याच्या पलीकडे असलं पाहिजे. म्हणजे जसं काही माया, ब्रह्म, आत्मा, स्वर्ग याबद्दलची माहिती जी वेदांमध्ये आहे त्याला प्रमाण मानलं पाहिजे. श्रुतींमध्ये जी आहे त्यांना प्रमाण मानलं गेलं पाहिजे. अशी पद्धत होती. आणि ते स्वतःशी वेदात वेगवेगळ्या ठिकाणी किंवा इतर प्रमाणांनी सांगितल्याच्या मध्ये आणि यात सांगितलेल्यामध्ये विसंगती असू नये असं अपेक्षित होतं. अर्थात प्रत्येकाचे आपापले ग्रंथ आणि त्याचं सत्य मान्य करणं हे त्या त्या दार्शनिकांना अभिप्रेत होतं. पराविद्या ही फक्त शब्द प्रमाण म्हणजे श्रुतींमुळेच आपल्याला समजू शकते. ब्रह्मज्ञान हे त्यातनंच मिळू शकतं. त्यामुळे तेही फक्त शब्द प्रमाण या पद्धतीतच राहतं. पण इथे शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा शब्द म्हणजे एकच शब्द खरा असू शकतो. पण शब्द प्रमाण हा नुसताच शब्दांचा समूह नाही. त्यातला प्रत्येक शब्द खरा असेल. पण जर त्यातनं एकत्रित अर्थबोध होत नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. मग तो प्रमाण म्हणून वापरता येत नाही. हत्ती, गीता, कमळ, सूर्य असे 4 शब्द मी एकत्र वापरले. प्रत्येक जण आपापल्या स्थितीने पूर्ण आहे. पण एकत्रितपणे त्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे वाक्यार्थही असला पाहिजे. हे दार्शनिकांनी सांगितलं. याचं खूप चांगलं उदाहरण आपण पुढच्या वेळेस जेव्हा बोलणार आहोत त्या एका विशिष्ट दर्शनात याचा खूप मोठी चर्चा केलेली आहे. तेव्हा मी परत एकदा आठवण करून देईन. असे हे महत्वाचे 4 प्रमाण. पण याच्या व्यतिरिक्तही काही प्रमाण आहेत. त्यातली पुढची म्हणजे अर्थापत्ती. जे दिसतंय, ओळखलंय, अनुभवलंय त्यातून एक विशिष्ट परिणाम अपेक्षित असतो. काय असेल याचं ज्ञान आपल्याला मिळू शकतं. पण तसं दिसलं नाही तर त्याचं काय संयुक्तिक कारण असेल ते ठरवून
सत्य समजून घेणं याला अर्थापत्ती प्रमाण असं म्हटलं जातं. यातलं आपल्या दार्शनिकांनी वापरलेलं उदाहरण मी सांगतो. तसं समजायला सोपं आहे. आजच्या स्थितीत ही मान्य आहे, की काही लोक म्हणतात, की "अरे काय मी नुसतं माझं वजन सतत वाढतं. हवा खाऊन सुद्धा माझं वजन वाढतं." म्हणजे ते कारण सांगतात ते वेगळं. आणि मी दिवसभर काहीही खात नाही, तरीही माझं वजन वाढतं. मग वजन वाढतंय, पण तो दिवसा खात नाही, याचा अर्थ तो रात्री खात असावा. हेच उघड आहे. मग हे समजणं आणि लक्षात घेणं म्हणजेच अर्थापत्ती. वजन वाढतंय, पण खात नाही, ह्याच्यात विरोधाभास आहे. मग तरीही ते घडतंय याचा अर्थ त्याला काहीतरी संयुक्तिक कारण असलं पाहिजे. ते ओळखणं आणि ते वापरून ज्ञान मिळवणं म्हणजे अर्थापत्ती. खाली उभं राहिला आणि खूप हाका मारल्या. तो आला नाही बाल्कनीत गप्पा मारायला किंवा येतो म्हणून सांगायला. याचा अर्थ तो घरी नाही. म्हणजे तो बाहेर गेला असेल. ही अर्थापत्ती. रोज 8 वाजता बस येते. 9:30 वाजले तरी बस आली नाही. मग हे असं होत नाही याच्या मागचं कारण म्हणजे बस बंद पडली असेल. ही अर्थापत्ती. कारण जे दिसतंय ते समोर दिसतंय त्याच्या विरुद्ध घटना घडतीये. नेहमी घडते त्याच्या विरुद्ध होतीये. म्हणून याच्यात विरोधाभास आहे. मागचं संयुक्तिक कारण शोधणं याला महत्व आहे. ह्यात आणखीन एक भेद सांगितलेला गेलाय. दिसणं आणि ऐकणं यात फरक असू शकतो. आणि मग त्यातनं जो विरोधाभास निर्माण होतो, ती ही एक प्रकारची अर्थापत्तीच आहे. शनिवारा पेठेत समजा मी राहतोय आणि मला कोणीतरी येऊन सांगितलं, "अरे नदीला खूप पाणी आलंय." आणि बघून ये पाणी नदीला खूप पूर आल्यासारखं पाणी आलंय. ते ऐकून मी धावत पळत पाणी बघायला तिथे गेलो, तर पाणी दिसत नाही सर्व. नेहमीसारखी नदी वाटते. म्हणजे जे सांगितलंय त्याच्या हा विरुद्ध आहे. म्हणजे अर्थापत्ती आली. मग पुराचं पाणी हे अतिशय झपाट्याने ओसरलं आणि सोडलेलं पाण्याचं प्रमाण हे कमी होतं. हे जर योग्य कारण माझ्या लक्षात आलं, तर त्याला प्रमाण वापरणं शक्य आहे. त्याला प्रमाण मानायला काहीच हरकत नाही. हे ऐकलेलं आणि बघितलेलं यातल्या विरोधाभासाने निर्माण होणारी गोष्ट. एक मोठा पैलवान आहे आणि "काय रे कसा आहेस तू?" असा जर त्याचा आवाज असेल, तर ऐकलेलं आणि अपेक्षित ह्याच्यात विरोधाभास आहे. मग अर्थापत्तीने ह्याच्या घशाला काहीतरी झालेलं असेल किंवा ह्याचे व्होकल कॉर्ड्स लहान असतील किंवा ह्यानी काहीतरी आंबट खाल्लं असेल. अशी जर सुयोग्य कारण मीमांसा करता आली आणि त्यातनं ज्ञान प्राप्त झालं, तर ती अर्थापत्ती. अनुमानात सर्व शक्यता असू शकतात. अ, त्यातल्या सगळ्या बरोबरच असतील असं नाही. मगाशी जे उदाहरण सांगितलं ते अ, त्यालाही असं समजा अ, वजन वाढतंय, म्हणजे तो रात्री खात असेल. ह्याच्यापर्यंत पोहोचत असताना अ, रात्री खाल्लं तरच माणसाचं वजन वाढतं. असं लॉजिक लावून चालणार नाही अर्थपत्तीसाठी. किंवा जो रात्री खातो, तो जाडच होतो. किंवा रात्री खाल्लं तरच जाड होतं. अशासारखी विधानं वापरून अर्थापत्ती हे प्रमाण वापरता येत नाही. ते सुयोग्य असलं पाहिजे, पटणारं असलं पाहिजे, योग्य स्पष्टीकरण त्यातनं आपल्याला ज्ञान देणारं असलं पाहिजे.
मग ते अर्थापत्ती हे प्रमाण. ह्यातल्या खाचा लक्षात आले की असं लक्षात येईल की अरे सगळ्यांना हे काही मान्य होतं असं नाही. जो विरोध दिसेल फक्त त्याचं स्पष्टीकरण असलं पाहिजे, बाकीच्याला अर्थ नाही. आता आणखीन एक गोष्ट आहे. ज्या ज्याच्यावर विश्वास ठेवायचा त्या पारंपरिक गोष्टींना शब्द प्रमाण आणि आप्तवाक्य वापरलं जातं असं आपण म्हटलं. पण काही वेळेस काही गोष्टी तिथे नसतातच. म्हणजे या खोलीत हत्ती नाहीये, असता तर तो मला दिसला असता. म्हणजे ह्याच्यात दोन गोष्टी सांगता येतील. एक तर हत्ती ही कल्पना मान्य आहे आणि हत्तीचं नसणं हे कुठेतरी हत्ती असेल याचं प्रमाण आहे. बघा, वस्तू नसल्यामुळे वस्तूच्या असण्याची जाणीव, त्याच्या सत्यतेची जाणीव, याला अनुपलब्धी किंवा अभाव असं प्रमाण असं म्हटलं जातं. आज भाजीवाला दिसत नाही नेहमीचा. यातून भाजी आणि भाजीवाला यांच्या अस्तित्वाचंही प्रमाण मिळतं. आणि ते तिथे नाहीयेत म्हणून ते कुठेच नसतील असं होऊ शकत नाही. एक पत्त्याचा कॅट आहे. यात पणजी दिसत नाहीये. मग यातनं काय काय अभिप्रेत आहे लक्षात अभाव आहे. पणजी नाहीये म्हणजे कॅटमध्ये पणजी असते. त्यात 52 पत्ते असतात कारण मी ते मोजून बघितले त्याने एक कमी आहे असं बघितलं. म्हणजे अभावातनं एखाद्या गोष्टीचं असण्याचं प्रमाण मिळणं याला अनुपलब्धी असं म्हटलं जातं. काही लोकांना हे प्रमाण, काही दार्शनिकांना हे प्रमाण मान्य नाही, पण ते वापरलं जातं. आणखीन एक आहे बरं का, याला संभव असं. हे आतापर्यंत मी जी सांगितली ती 6. बहुतेक दार्शनिकांनी याच्याबद्दलची चर्चा केलेली आहे. पण बाकी अनेक ग्रंथ आहेत आणि त्याच्यातही काही काही प्रकारची प्रमाणं आणि त्यांच्या संकल्पना वापरल्या जातात. त्यातली एक म्हणजे संभव, आणि तो आज वापरणं आपल्या दृष्टीने महत्वाचं. कारण ह्याच्यात इंग्रजी शब्द वापरतो पॉसिबिलिटी किंवा प्रोबॅबिलिटी ह्याचा विचार केला पाहिजे. मी गेल्या वेळेस ॲटम्स बद्दल बोलत होतो. तर ते इलेक्ट्रॉन, तो इलेक्ट्रॉन कुठे असेल याची प्रोबॅबिलिटी असते. हा त्याचा काहीतरी आकार असतो. तिथे हा इलेक्ट्रॉन असू शकेल याची संभावना आहे किंवा संभव आहे तिथे असण्याचा. पण याच्यात दार्शनिकांनी जेव्हा वापरलाय तेव्हा त्याच्यात ही प्रोबॅबिलिटी जास्त कुठे आहे, प्रोबॅबिलिटी हा शब्द न वापरता असा त्यांनी आधार घेतलेला आहे. म्हणजे समजा 1 किलो वस्तू आहे, त्यात थोडीशी कमी आहे. पण किती कमी असली तरी ती अर्धा किलोपेक्षा जास्ती आहेच की. 800 ग्रॅम असेल, 900 ग्रॅम असेल. मग काही झालं तरी त्याचा संभव ही 800 पेक्षा 750 पेक्षा जास्ती असणारच आहे कारण ती दिसतेच आहे तेवढी. असा जो प्रकार आहे याला संभव प्रमाण असं मानलं जातं. त्याचं महत्व अर्थातच कमी, कारण ज्ञानाची तेवढी खात्री कमी. आणखीन एक प्रकार वापरला जातो, त्याला ऐतिह्य असं म्हटलं जातं. काही माहिती आपल्याकडे परंपरेने येत असते आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. एखाद्या आख्यायिकेला जोडून बरेच वेळा या गोष्टी असतात. जिथे पुरलेलं धन असतं तिथे नाग असतो किंवा जुनी हवेली वगैरे असेल तर तिथे भूत असण्याची शक्यता आहे. आता या गोष्टींचा वापर हे वेगळ्या पद्धतीने केलेला आहे हे लक्षात घ्या. याला ऐतिह्य असं म्हटलं जातं. संभव आणि ऐतिह्य याच्यात अनसर्टनिटी आहे.
कुठलीच खात्री नाही. पण त्याच्यात कुठली तरी खात्री एखाद वेळेस असण्याची शक्यता आहे. 100च्या नोटांचं बंडल मी बँकेतनं आणलं. तर एखाद 2 नोटा चुकून कमी असण्याची शक्यता आहे. पण त्या 80च्या पुढे नक्कीच आहेत संभव त्याचा. ही संभव याच्यासाठी वापरलेलं प्रमाण म्हणून संकल्पना आहे. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे विचार कमी किंवा अधिक खात्रीशीरपणे आपल्याला काहीतरी ज्ञान देऊ शकतात, अशी स्थिती असते. अशी ही प्रमाण. पण मी म्हटलं तसं आहे, अनेक दर्शनं आहेत. प्रत्येक दर्शनात कुठली प्रमाणं वापरायची किंवा नाहीत, हे त्या दार्शनिकांवर, त्या विचारवंतांवर, त्या ग्रंथांवर अवलंबून आहे. चार्वाक फक्त एक प्रमाण वापरतात. बौद्ध आणि वैशेषिक 2 प्रमाणं वापरतात. सांख्य हे 3 प्रमाणं वापरतात. न्यायवाले 4 प्रमाणं वापरतात. मीमांसाकार हे 5, कुमारिल भट्ट 5 आणि कुमारिल भट्ट 6 आणि प्रभाकर मिश्र हे 5 वापरतात. वेदांती हे सर्व 6च्या 6 प्रमाणं वापरतात. आता इथली कुठली कधी वापरली जातात याच्याबद्दल मी त्या दार्शनिकांच्या वेळेस मी त्याची फक्त माहिती देईन. हे सर्व शब्द माहिती असले पाहिजेत. हे सगळं मला आलंच पाहिजे आणि मग न्याय आणि वैशेषिकांनी काय काय चर्चा केली, हे काही वेळेस खूप कठीण असतं. अनेक दिशांनी विचार येत असतात. आपल्याला हे ज्ञान आपण आपल्या भोवती कसं वापरतो, त्याची किती सुरेख चर्चा या लोकांनी किती वेगवेगळ्या पद्धतीने केली होती, हे समजणं महत्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे प्रत्येक प्रमाणाच्या बाबतीत काही ना काही शंका असू शकतात. काहीतरी प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात. आणि प्रत्येक दर्शन हे दुसऱ्या दर्शनाला विरोध करताना तुम्ही कसं चुकीचं आहात, याचीही चर्चा करत असतं. त्यामुळे त्यात काय चुकणं शक्य आहे, हे सांगितलं जातं. प्रत्यक्ष प्रमाण ही मर्यादित असतं. ते सापेक्ष असू शकतं, असं काहींचं मत आहे. म्हणजे आपल्याला मिळणारं ज्ञान हे जर पूर्ण नसेल किंवा सोयीचं नसेल, तर गैरसमज होऊ शकतो. आपण मायेची चर्चा केली तेव्हा ह्याच्याबद्दल बोललो होतो, की अंधार आहे, दोरी पडली आहे आणि त्याच्याऐवजी साप आहे असं मला वाटतं. अपूर्ण ज्ञान जर असेल, तर ते प्रत्यक्ष दिसत असलं डोळ्यासमोर, तरी त्याचा अर्थबोध हा चुकीचा होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाणाला ही मर्यादा आहे. त्यामुळे प्रत्येक प्रमाणात काही ना काहीतरी गोंधळ असणे शक्य आहे. आपण चालत असलो, मोठ्या रस्त्यावरनं आपण चालतो, तर आपण पुढे गेलो की चंद्र आपल्याबरोबर येतोय असं आपल्याला वाटतं. हा पॅरलॅक्स म्हणतात सायन्समध्ये. त्याची चर्चा आपण तेव्हा करू. पण सापेक्षच आहे. त्यामुळे तो चंद्र खरंच आपल्याबरोबर येतोय का? तर नाही. पण मी 10 मैल पुढे गेलो तरी चंद्र असा तिथेच दिसतो. अरे, माझ्याबरोबर मागणं माझ्याबरोबर माझ्या साथीला येतोय का? एखादा रस्ता असेल, या रस्त्याबद्दल मी आत्ताच बोलतोय. तो फ्लॅट आणि सरळ आहे असं आपण म्हणत असतो. पण त्याच्या खालची पृथ्वी ही गोल आहे असं म्हणतो. मग आपण कुठलं मान्य करतो? रस्ता सपाट आहे हे मान्य करतो का पृथ्वी गोल आहे हे मान्य करतो? मग दोन्ही एकत्र केलं तर काहीतरी चुकतंय. मग त्याच्यात अर्थ कसा काढायचा? आणि त्यात प्रमाणांमध्ये काही चूक होऊ शकते का? का त्याला लिमिटेशन्स लावायच्या? हे त्याच्यावर अवलंबून आहे. कुठले ग्रंथ मानायचे आणि कुठले ग्रंथ मानायचे नाहीत, ह्याच्यात दार्शनिकांमध्येच मतभेद आहेत. आज आपण ते सगळे बघितल्यानंतरही जाणवतं. आणि मग तेव्हाचे ग्रंथ वापरायचे का आजचे ग्रंथ आणि आजच्या लोकांनी सांगितलेले अर्थ मानायचे? मी सांगतोय ते खरं मानायचं का आपण स्वतः ग्रंथ बघून त्याच्यात हे खरंच असं आहे का नाही? मग ते कुठलं प्रमाण वापरायचं हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं असतं. ज्ञान वाढतच जातं.
सत्यम ज्ञानम अनंतम ब्रू मग ते जेव्हा तुम्ही ब्रह्म असं शब्द आपण पूर्वी वापरला, तेव्हा तेही वाढतं, तसंच ज्ञानही वाढतं. त्यामुळे ते बदलत आहे. त्यामुळे जुन्या काळी जेव्हा पृथ्वी अ, स्थिर आहे आणि बाकीचे सर्व त्याच्याभोवती फिरतायत अशी कल्पना होती. मग तेव्हाचं ज्ञान, आजचं ज्ञान, तेव्हा ते प्रमाण म्हणून वापरणं ठीक होतं. आज ते प्रमाण वापरून चालणार नाही. सूर्य असताना सूर्योदय होताना दिसतो, मग सूर्य हलतो का? तर तो हलत नाही. हे आजच्या नव्या ज्ञानाच्या आधारे आपल्याला ठरवता येतं. ते प्रमाण वेगळं. अ, मग आधी आता आपण असं म्हणतो की नाही, नाही सूर्य स्थिर आहे. पण सूर्य हा गॅलेक्सीचा भाग आहे. गॅलेक्सी ही हलती आहे, एक्सपांड होत आहे युनिव्हर्स. त्यामुळे या सर्व गोष्टीच कुठलीच गोष्ट ही स्थिर नाही. म्हणजे ज्याला आपण आधार म्हणतो तोच स्थिर नाही, पृथ्वी आधार म्हणत असलो तरी. त्यामुळे हे ज्ञान जसं-जसं बदलतं, तसं-तसं आपली प्रमाणं आणि त्यातनं मिळणारं ज्ञान हेही बदलत जातं. कशावर विश्वास ठेवायचा हेही बदलत जातं. आणि खरं तर आजच्या काळात जेव्हा आपण येतो तेव्हा अ, Google सारखं एखादं माध्यम असेल तर त्याला शब्दप्रमाण मानणं हे योग्य आहे. अनेक रिसर्च पेपर्स पब्लिश होत असतात. ते स्वतः तपासून घेतलेले असतात. म्हणून ते शब्दप्रमाण म्हणून वापरणं योग्य आहे. चित्र, फोटोग्राफ स्वतः काढलेला असेल आणि तो मॉडिफाईड नसेल, तर ते प्रत्यक्ष प्रमाणा इतकंच बरोबर आहे. एन्सायक्लोपीडियाज हे प्रमाण म्हणून वापरता येणं शक्य आहे. पण मग वृत्तवाहिन्यांवरच्या बातम्या त्याच्यावर काही भरोसा ठेवता येत नाही. WhatsApp विद्यापीठातनं येणारी माहिती त्याच्यावरही विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे त्यांना प्रमाण म्हणून आज महत्त्व देणं आपल्याला शक्य नाही. अनेक वेगवेगळ्या ग्रंथातनं अनेक प्रमाणांची चर्चा आहे. त्या सर्व प्रमाणांकडे जायची आत्ता जरूर नाही. आधी सांगितलेली 6, गेल्या वर्षी 3 आणि आत्ताची 3 महत्त्वाची. अशी ही महत्त्वाची 6 प्रमाणं आणि याच्या व्यतिरिक्तही अ, 1-2 मी जी तुम्हाला सांगितली, ती प्रमाणं आपल्याभोवती आपल्याला कशी लक्षात येतात, आपण त्यांचा किती नकळत करत असतो आणि आपल्या लोकांनी त्याच्यावर किती विचार करून ठेवलेला आहे, या सगळ्याचा अनुभव घ्या आणि त्यातनं आपलंच स्वतःचं ज्ञान वाढवून घ्या. मित्रांना सांगा, परिचितांना सांगा. आवडलं असलं तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशी ही प्रमाणं. प्रत्येक दर्शनाचा हा एक अविभाज्य भाग. आपल्या जीवनाचाही हा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या विचारधारेचा आपल्या न सांगता आपण असाच विचार करत असतो. कसा-कसा करत असतो तुमचं तुम्ही ठरवा. परत पुढच्या पायरीकडे वळण्यासाठी आणि प्रमाणांबरोबरच बाकीच्या दर्शनांचीही ओळख करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे त्याच्याकडे वळूया पुढच्या वेळेसपर्यंत. तोपर्यंत नमस्कार.